नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे 10वीची प्रश्नपत्रिका. की प्रश्नपत्रिकेत कशा प्रकारचे प्रश्न येतात व याला कशा प्रकारे सॉल्व केले जाते. तर चला टाइमपास न करता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पहिली प्रश्नपत्रिका आपण घेऊ आपली मराठीपासून स्टार्ट करू आपण. थांबा. मराठी हे बघू शकता तुम्ही आपली मराठीची प्रश्नपत्रिका. ही ते सर्व विषयांची प्रश्नपत्रिका आहे. ते कशा प्रकारे येतात ही तुम्ही 2026 बोर्डात पाहू शकता. कारण की 2026चा बोर्ड खूपच टफ होणार आहे, कॉपीमुक्त बोर्ड. तर तुम्हाला समजवतो आहे कशा प्रकारे. हे बघा, इथं आपला सर्वात पहिला आपल्याला जेव्हा पेपर भेटल्यानंतर ताबडतोब इथं आपला हॉल क्रमांक टाकायचा असतो. हॉल क्रमांक म्हणजे आपला बैठक क्रमांक टाकायचा असतो. आणि पेपरला एकूण टाईम 3 तास असतो. इथे बघू शकता तुम्ही, एकूण 3 तासाचा पेपर असतो. आणि हा 16 पेजांचा पेपर आहे हा सगळा. याच्यात फक्त आपल्याला उत्तर लिहायचे असतात. तुम्हाला माहीतच असेल कशा प्रकारे लिहिता. माहीत नसेल तर कमेंट करा, पुढचा व्हिडिओ बनवतो. तर इथे फक्त प्रश्न क्रमांक पहिल्यातला मधला पहिला टाकून इथे आय टाकायचं आणि आयच्या पुढे डायरेक्ट झाडे आणि झाडाच्या पुढे असं उत्तर लिहून टाकायचं. हा विभाग आहे गद्य. हे बघू शकता तुम्ही मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका ही. वसंताच्या पुष्पमुद्रेने चिन्ह लावलेले महिने. आता या म्हणजे हा जो तुम्हाला दिसतो पॅरेग्राफ, याच्यातून उत्तर शोधायचे याच्यात असे लिहायचे. आता इथं चैत्र आहे, तुम्हाला एक उत्तर शोधायचे. एक टेक्निक सांगतो. इथं चैत्र आहे ना, ते इधर वसंताच्या पुष्पमुद्रेचे असा शब्द इथं सापडवायचा. या वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह, वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह. आता इथं फाल्गुन, चैत्र आणि वैशाख इथं लिहायचं. फाल्गुन, इथं चैत्र दिलेलं आहे चैत्र, आणि इथे वैशाख असं इथे. आणि इथं स्वमत म्हणजे आपल्या मनाने मांडायचं आहे तिथं, की आपल्याला याच्यातून काय समजलं याच्यात मांडायचं आहे आपल्याला. आता दुसरं आमधलं महर्षी धोंडो केशव कर्वे यांना करायची असलेली 2 कार्य. आता इथं जटिल कारण, अटीतटीचे कार्य असे या पॅरेग्राफमधून शोधून असे कार्य इथे लिहायचे तुम्हाला. आता दुसरं म्हणजे नावे लिहा. आता महर्षी कर्वे यांचे जन्मगाव. आता असे हा जो पॅरेग्राफ आहे याच्यातून शोधून नावं लिहायचे. आता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा. आता इथं कोणता गावी? शेरावली. वाङ्मयाची जननी. आता इथे असं शोधायचं आहे, इथे वाङ्मयाची जननी कुठे. इथे पण स्वमत हे स्वमत म्हणजे आपल्या मनाने मांडलेले विचार म्हणजे स्वमत. हे अफटित गद्य. हे अफटित गद्य तुम्हाला खालील विधाने चुकी बरोबर ती लिहा. आता हे सर्व विधाने आपल्याला असे चूक की बरोबर हे सांगायचे आपल्याला. तहान लागली की आपण सरबत पितो, ही चूक आहे. की तहान लागल्यावर आपण पाणी पितो. काही गोष्टी स्वभावानुसार गरजेनुसार केल्या जातात. असे आपल्याला चुकी बरोबर ते सांगायचे. आता थकवा आला की आपण काम करतो, बरोबर असं लिहायचं आपल्याला. आता हा दुसरा पॅरेग्राफ. ते न चुकता केले जाते जे. आता याच्यातून असं शोधून लिहायचं आहे की आपण न चुकता करतो ते काय. विभाग 2 पद्य. विभाग 2 पद्यमध्ये काय दिलेलं आहे? कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील 2 ओळी शोधून लिहा. आता याच्यात मुलीचा आत्मविश्वास कशामुळे व्यक्त होतो असं याच्यातून शोधून इथे लिहायची 2 कारण. आता हे बघू शकताय तुम्ही. हे चांगल्या प्रकारे रीड करून घ्या पहिले. माझ्या मते पहिले असा पॅरेग्राफ रीड करून घ्यायचा, म्हणजे ही जी कविता आहे ती रीड करून घ्यायची. मग इथे प्रश्न असतो ना, तर मग आपल्याला लवकर लक्षात येऊन जातं की कुठे काय ते, म्हणून पहिले रीड करून घ्यायचं. आता खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. घराचा झरोका, भातुकलीचा खेळ म्हणजे याचा अर्थ काय असा. भातुकलीचा खेळ म्हणजे लहानपणीचे खेळ, घराचा झरोका म्हणजे असं लिहायचं आहे आपल्याला. याचे अर्थ समजलेले अर्थ. खालील काय पंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं. असं तुम्हाला जे समजलेले ते लिहायचं. आता काव्यसौंदर्यात 2 मार्कच आहे, पण काव्यसौंदर्य खूपच मोठं असतं. ते लिहा तुम्ही. ते लिहावंच लागेल, कारण काव्यसौंदर्य खूपच महत्त्वाचं असतं. आणि रसग्रहण जो राहतो ना, रसग्रहण 4 मार्काचा असतो. रसग्रहण पण खूपच महत्त्वाचं असतं. आता इथे खूप सोपं आहे मित्रांनो.
हे तुम्ही कवितेची कवितेचा विषय, कविता आवडणं न आवडण्याची कारणे पाठच करून घ्यायची. हे खूप सोपं असतं. हे ना कविता दरवर्षी आता तुम्ही काय करा, मागच्या 4 वर्षाची प्रश्नपत्रिका काढा. कोणती कोणती कविता उरली ते बघा तुम्ही. आता याच्यात उत्तम लक्षण आणि आकाशी झेप गेरे पाखरा हे मागच्या वर्षी आलेली कविता आहे. आता 2025 बी हीच आली होती. आता 2026 काय माहिती कोणती येईल. ही कवितेची ते सर्व पाठ करून घ्यायचं आपल्याला. एक 4 मार्काला येईल. तुम्हाला बोललो होतो मी रसग्रहण म्हणजे 4 मार्काला असतोय बा. हे रसग्रहण तर तुम्हाला लिहायचंच आहे, कारण की 4 मार्क त्याचे भेटूनच जातात तुम्हाला रसग्रहणला. आता 8 आणि 8 16. चला. विभाग 3 स्थूल वाचन 6 मार्काचे आणि आपल्याला कोणते पण 2च कृती सोडवायचे. 1 आणि 2 किंवा 1 आणि 2 असे म्हणजे 2च कृती सोडवायचे. तुम्ही तिघातून कोणते पण 2 लिहू शकता. तर माझा विचार असा आहे, तुम्ही 2 न लिहिण्यापेक्षा तुम्ही तिघं लिहा. कारण की तुम्ही 2 लिहिले आणि दोघातून एखादा चुकलं तर तिसरं लिहिलेलं पाहिजे ना. कारण की कसं आहे, तिघं लिहिले आणि तिघातून एक चुकलं तर दोघांचे मार्क तर भेटेलच तुम्हाला. आणि 6 मार्काचं आहे. 6 मार्क म्हणजे 1%. 5 मार्क म्हणजे 1% असतो आणि 1 मार्क वर भेटून 1% 0.1 मार्क म्हणजे 0.1 मार्क भेटून जातील तुम्हाला. तर हे तुम्ही बघू शकता. तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. आता थोडेसे पेज बाकी आहे, तुम्हाला लवकरात लवकर सांगण्याची प्रयत्न करतो मी. आता पुढे बघू शकता तुम्ही भाषा अभ्यास मित्रांनो खूपच सोपं आहे, खूप सोपं. म्हणजे हे तुम्हाला 10वीला शिकवलेलंच असेल कसं आहे काय. प्रत्येक घटित शब्द, उपसर्ग, घटित शब्द, समासाची नाव हे खूप खूप सोपं आहे. हे तुम्ही लिहू शकता. व्याकरण पुढे असं. आता हे 11 या बा हे म्हणजे 11 नंबर पेज या. आता इथे वाक्प्रचार आहे. खाली कोणत्याही 2 वाक्प्रचारांवर सांगून वाक्यात उपयोग करा. आता म्हणजे याचा अर्थ लिहायचा आपल्याला. निष्कासित करणे म्हणजे काढून टाकणे. आता काढून टाकणे निष्कासित करणे लिहायचं, त्याच्यापुढे त्याचा अर्थ काढून टाकणे. आणि काढून टाकण्याचं एखादा शब्द बनवायचा आहे. म्हणजे कसं मला सरांनी त्यांच्या वर्गातून बाहेर काढून टाकलं कारण मी शाळेत मोबाईल पाहत होतो. असं आपल्याला अर्थ बनवून त्याचा शब्द बनवायचा आहे, म्हणजे वाक्य बनवायचं, वाक्यात उपयोग करायचा आहे. आता भाषिक घटवून आधारित शब्दसंपत्ती हे खूप सोपं आहे मित्रांनो. खालील एक शब्द लिहा. इतरांना मार्ग दाखवणारा मार्गदर्शक, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. खालील शब्दांचे 2 अर्थ शब्द लिहा. आई म्हणजे जननी, आई म्हणजे माता. खालील शब्दांचे वचन ओळखा. नदी एकवचन आहे, गोटे अनेक वचन आहे. पुढे खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता दुकानदार या बाई लिहिले. कान एक शब्द झाला, दार एक शब्द झाला, दुकान एक शब्द झाला, नर एक शब्द झाला, दान एक शब्द झाला. असे 3-4 शब्द तयार होऊन जातात. तुम्ही 2-3-4 लिहूनच ठेवा, कारण की एखादं चुकलं तर लागतंच ते. आता लेखन नुसार लेखन. अचूक शब्द ओळखण कोणतेही 4 सोडवणे. आता अचूक शब्द म्हणजे निर्मिती हा एक अचूक आहे. याच्यातला एक सुशिक्षित थांबा हा पहिला नंबरचा असं सुशिक्षित अचूक आहे. अचूक म्हणजे बरोबर. याच्यातलं ऐतिहासिक 3रा, याच्यातलं परिस्थिती, याच्यातलं 3रं दीपावली आणि आपलं विद्यापीठ 2 नंबरचं 3 हे असे लिहायचे. आता विरामचिन्हांची नाव ओळखून त्यांची नाव लिहा. 1 मार्कच असतं, खूपच सोपं असते, कोणाला बिन जाईल. हे प्रश्नार्थक चिन्ह, स्वल्पविराम खूप सोपं आहे. ड्रामा म्हणजे नाटक, बुक स्टॉल म्हणजे पुस्तक प्रेस खूप सोपं आहे मित्रांनो, तुम्ही लिहू शकता. आणि हे तर तुम्हाला पाहून भेटणारच नाही, कारण की हे तर तुम्हाला मनावरच लिहावं लागेल. हे आपलं पत्रलेखन आहे. याच्यात आहे ना तुम्हाला हे म्हणजे पत्रलेखन कशा प्रकारचं असतं. आणखी 3 पेज बाकी आहे. पत्रलेखन म्हणजे हा जो तक्ता दिला आहे त्याच्यात वक्तृत्व सहभागी होण्यासाठी विनंती करणारा पत्रग्रंथ पालकांना लिहा, किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना वक्तृत्व सोडण्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र लिहा. या दोघातून तुम्हाला हे पाहून दोघातून कोणता एक पत्र लिहायचं आहे. 6 मार्काचा आहे. हा तर लिहाच मित्रांनो तुम्ही. मी पण लिहिला होता 10वीचे पेपर, मी टॉप केला आहे मराठीच्या विषयात. आता दुसरं सारांश लेखन. आता खालील हे सारांश लेखन हा तुम्हाला सांगतो. जर का तुम्हाला पत्रलेखन लिहिता येत नसेल तर तुम्ही सारांश लेखनसुद्धा लिहू शकता, पण सारांश लेखन तुम्हाला थोडं मोठं लिहावं लागेल. आता सारांश लेखन कसं लिहायचं तुम्हाला सांगू बा. विभाग 1 मधला गद्य ई प्रश्न क्रमांक पहिला. आता विभाग 1 मधला गद्य ई या बा प्रश्न क्रमांक 1 मिनटं काय दिलेलं होतं ते पाहू द्या मला. या बा विभाग 1 मधला गद्य. विभाग 1 गद्य कुठे गद्य हा या बाई गद्य
विभाग 1 मधला याच्यातून तुम्हाला जर का सारांश लेखन लिहिता येत नसेल तर त्याच्या 2-3 लाईनी घ्यायच्या आणि इथं पेस्ट करून द्यायच्या, म्हणजे 3 मार्कात तुम्हाला आरामात भेटून जातील. आता खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. योगासन वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा, हे एक आहे. नाही तर बातमी लेखन. तुम्ही जाहिरात लेखनच करा, कारण की बातमी लेखन खूपच मोठं असतं. जाहिरात लेखन करणं खूप सोपं आहे. आता कथा लेखन. खालील पूर्ण कथा पूर्ण करा. गिरणीतून दळण आणण्यासाठी आईने केतनला सांगितले होते, त्यासाठी 20 रुपये आईने केतनला दिले. तर तुम्ही कथा बनवायची. गिरणीतून दळण आणण्यासाठी आईने केतनला सांगितले होते, त्यासाठी 20 रुपये आईने केतनला दिले. केतन पैशाचे पॅन्टीत घेऊन केतनने पैसे पॅन्टच्या खिशात ठेवले. असं इथं तेव्हा अशी पुढची कथा तयार करायची अशी खालपर्यंत. आता लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती सोडवा. ये बाई प्रसंग लेखन आहे, ही कृती सोडवायची तुम्हाला प्रसंग लेखनाची. किंवा तुम्हाला आहे ना प्रसंग लेखन येत नसेल बरं का, 8 मार्काचं आहे प्रसंग लेखन. तुम्हाला प्रसंग लेखन येत नसेल तर मग त्याच्या वाट्यास तुम्ही कथनही लिहू शकता. आत्मकथन. जर का आत्मकथन येत नसेल तर वैचारिक लेखनही लिहू शकता. माझ्या मते तुम्ही वैचारिक लेखनच लिहा, तो एक निबंधासारखं आहे. असं वर प्रदूषण समस्या उपाय टाकायचं आणि खालीपासून निबंध लिहिणं चालू करायचं. प्रदूषण कशामुळे होतं, काय होतं, कसं काय, हे सर्व चालू करायचं. आपला एज्युकेशनल चॅनल आहे मित्रांनो, कारण की आता तुमची 2026 बोर्डाचे पेपर येणार आहे, लवकरात लवकर जवळच आलेले. 2026मध्ये फेब्रुवारी तुमचे पेपर आहे ना, तर मग तुम्हाला सांगतोय मी कशा प्रकारे पेपरची तयारी करायची. आपल्या या व्हिडिओला खूप जास्त व्ह्यूज येतील मला अपेक्षा आहे. तर वळूया आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेकडं. पुढची एक प्रश्नपत्रिका घेतो. पुढची कोणती प्रश्नपत्रिका घेऊ तुमच्या मते? गणिताची का सायन्सची घेऊ, हिंदीची घेऊ? थांबा 1 मिनटं चालू ठेवा. तर पुढचा पेपर मी एक घेतो हिंदीचा. तर हिंदीचा पेपराकडे वळूया आपण. आता हिंदीचा पेपर म्हणजे तुम्हाला मराठीतला आणि हिंदीचं एकदम सारखाच आहे, त्याच्यात काहीच अंतर नाही आहे, एकदम सर्व पेपर सारखाच आहे. आता तुम्हाला सांगतो कशा प्रकारचा. आता याच्यात पण तुम्हाला 80 मार्काचा पेपर येतो. सर्व पेपरला 3 तास असतात, गणिताच्या पेपरला फक्त 2 तास असतात. इथं तुमचा ऑल नंबर सीट नंबर टाकायचं ते तर तुम्हाला सांगितलं. जे आता पहिलं विभाग 1 मधलं गद्य हे 20 मार्काचं येईल. हे बघ, गंधांश में उल्लिखित शरीर के अंग उत्तर लिखे. आता ही आकृती अशी आकृती काढायची, याच्यात 2 उत्तर लिहायचे. आकृती काढावीच लागल, आकृती रेखाटन करावीच लागेल याच्यात. या बाई उत्तर लिहून टाकायचे पॅरेग्राफमधून शोधून. खूप सोपं आहे. मराठी हिंदी पेपर खूप सोपे असतात, त्याच पेपरातच उत्तर असतात. गंधांशमधले ते इंग्रजी शब्द. आता याच्यात कोणते तरी इंग्लिशमधले शब्द शोधायचे इथं. आता इंग्लिशमधला शब्द म्हणजे कसं, थांबा तुम्हाला सांगतो मी. आता याच्यात इंग्लिश शब्द म्हणजे कसं, त्या बाई स्टँड म्हणजे हा पण इंग्लिश शब्द आहे. आणि इथं पण इंग्लिश शब्द असेल. हे बा प्रायव्हेट वार्ड हा पण इंग्लिश शब्द आहे. असे 2 इंग्लिश शब्द इथं शोधून इथं इंग्लिश शब्द लिहायचे. निम्नलिखित शब्दों में गद्यांश में उल्लिखित समानार्थी शब्द लिहिले. रुग्णालयाचं म्हणजे हॉस्पिटल, शक्ल म्हणजे चेहरा, सॉरी कोणते, बरोबर. रुग्णालय म्हणजे हॉस्पिटल, शक्ल म्हणजे चेहरा, असे शब्द लिहायचे. आपल्या सार्वजनिक रुग्णालयाची हे आपल्या मनाने लिहायचे टिपून. आता तुम्हाला सांगतो एक अशा प्रकारचे बरोबर दिखासं. निम्नलिखित पठित गद्यांश में पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृती कीजिए. वाचून घ्यायचं सर्वात आधी. हे वाचल्यानंतर आहे ना, हे पण वाचून घ्यायचं. आणि इथं लेखक ने चावी मांगकर ड्रायव्हर से कहा. आता याच्यातून शोधून इथं उत्तर लिहायचे. आता पेज नंबर 5 लेखक के जीवन पर हुआ परिणाम. बाबूजी के रहते, बाबूजी के न रहते. इथं 2 कारण लिहायचे. उत्तर लिखे. लेखक या कल्पना क्या करते थे. काय कल्पना करत होते लेखक ते इथं लिहायचे. आता इथं आणि गद्यांश मूल्य विलंब शब्द की जोडी ढूंढकर लिखे. विलंब शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द म्हणजे चालू बंद, आग, पाणी, असं विरुद्धार्थी शब्द पाहून लिहायचे. गद्यांश मूल्य की शब्दयुग्म ढूंढकर लिखे. आता शब्दयुग्म म्हणजे इथे लिहायचे तुम्हाला शब्दयुग्म. सदा जीवन उच्च विचार इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखे. शब्दात लिहायचे बरं का. शब्दात म्हणजे तुम्ही लिहशाल की एक
शब्द, 2 शब्द, 3 शब्द अशी लाईनीने लिहायचे. शब्द सांगेल त्यांनी, 1 शब्द, 2 शब्द, बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, इथं 9 शब्द झाले. आता इथं 25 ते 30 शब्द, इथं तुम्ही 35 शब्द लिहू शकता. असे शब्द लिहायचे बस, म्हणजे 2 ते 3 लाईनी, 4-5 लाईन लिहू शकता. आता हे सर्व वाचून घ्यायचं आणि इथं उत्तर म्हणजे इथं काय सांगेल ते करायचं. कोष्टक में दिए गए शब्दों में से उचित शब्द चुनकर तालिका पूर्ण कीजिए. सात्वता, पशुता, सेवा, शूरता, मानवता, स्मार्थ, परोपकार ही मानवता असं लिहायचं. केवळ आपले सुख दुःख की चिंता करणं सात्वना असं लिहायचं बस. मानवता ही सच्चा धर्म आहे, याच्यात पण तुमचे विचार मांडायचे 25 ते 30 शब्दांमध्ये. आता विभाग 2 12 मार्कांसाठी हे वाचून घ्यायचं तुम्ही. सर्व वाचलं, हे पण वाचून घ्यायचं. चरित्रे, भुजा में, नम्रता रही, हृदय के गौरव में. आता हे याच्यातून शोधून लिहून घ्यायचं. आता पद्यांचे लय, ताल, युग्म शब्द धुणकर लिहिते. युग्म शब्द लिहायचे, ते सर्व त्याच्यातल्याचे लिहून घ्यायचे हे सर्व. आता हा पण वाचून घ्या तुम्ही असं पॅरेग्राफ. खाली जर का आले आपण इथं काय लिहिलेले, गरजने वाले, बरसतेने, चमकने वाली, असं काही ना काही याच्यातून शोधून लिहून घ्यायची. याच्यात आणखी 10 पेज बाकी आहे. तुम्हाला लवकरात लवकर सांगायची कोशिश करतो, कारण की व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल मग. पद्यांचे धुणकर लिखी, निम्न अर्थ के शब्द, झुकना, मटमैला, याच्यातून याचा अर्थ शोधून इथे लिहायचे. उपसर्गयुक्त शब्द सर्व लिहायचे याच्यातून. उपसर्ग पद्यांश की अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 शब्द मी लिखते. आता ये 1 2 3 4 शेवटचे 4 याच्यातून तुम्हाला समजलेला अर्थ इथे मांडायचा आहे तुमच्या शब्दांत, 25 ते 30 शब्दांत. आता विभाग 3 पूरक पठण 8 मार्कांसाठी हे सर्व वाचून घ्यायचं, तुम्हाला माहिती वाचून घ्यायचं. आता युवक के तर्कपूर्ण विचारों के विषय, इथं 4 विषय लिहायचे. त्याच्यातून या पॅरेग्राफमधून शोधून 4 विषय लिहून घ्यायचे. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. थोडं खाली करा कॅमेरा, हे सर्व दिसायला पाहिजे असं बस. जीवन नैला, मजबंदर में डोले, संभालो कौन, असं सर्व शोध निम्नपटींचे पठण. हां, हे सर्व वाचून घ्यायचं. वाचल्यानंतर पाहिजे दिलेली आहे पहा. हाइकू में उल्लिखित महीना और उसमें आने वाला त्यौहार, महीना त्यौहार इथं लिहायचे. हाइकूमधला कोणता महिना आहे? फाल्गुन महिना. त्यौहार कोणता आहे? रंगबिरंगे, रंग से लेकर म्हणजे आपला होली असं त्यौहार लिहायचं इथं. आता फूल की विशेषता आहे. आता फूल कोणचं इथं? 1 मिनटं, मला काटो के बीच खिलखिला फूल म्हणजे कोणता फूल असेल? काटांमध्ये कोणता फूल येतो काय माहिती, मला कोणता माहीत नाही फूल, पण तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. आता फूल की विशेषता इथे लिहायची. फुलांची विशेषता काय आहे असं लिहायचं. कोशिश करणे वालों को भी हार नव्हती, याच्यावर तुमचे शब्द लिहायचे 25 ते 30 शब्दांमध्ये. आता भाषा अध्ययन हे खूपच सोपं आहे मित्रांनो. हे व्याकरण म्हणजे खूप सोपं आहे, खूप. हे तुम्ही फक्त एक वेळेस यूट्यूब सर्च मारा की कसं आहे व्याकरण, कशा पद्धतीचं आहे, तुम्हाला कळून जाईल. अधोरेखित शब्द का शब्द पसंत कर लीजिए. हलवा, पुडी, मलाई, दूध कैसे खाते, हे सर्व खूप सोपं आहे, व्याकरण आहे. हे पहा, दिग्गज म्हणजे आता संधी विच्छेद करायचं. दिग प्लस जग, दिग्गज. असं सदैव असं सदैव इथं शब्द लिहायचं, सदैव, आणि इथं त्याचं हे संधी बदली लिहायचं. निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य की क्रियापचन कर उसका मूल रूप लिखे. आता क्रियापचन कर त्याचं मूल रूप लिहायचं आहे. आता प्रथम प्रेरणार्थक रूप आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप. देखना, दिखाना, दिखावा, तोडना, तोडा असं काही लिहायचं आहे ते. तिसरा प्रेरणार्थक रूप म्हणजे बदल करायचं काळानुसार. थोडं खाली घ्या कॅमेरा, बस ये दिसायला पाहिजे. मुहावरा, मुँह लाल होना, टांग अडाना. आता टांग अडाना म्हणजे दूसरे टांग अडाना म्हणजे बीच में दखल देना. आप समझो कि मेरा दोस्त वीडियो बना रहा था तो मैं उसके वीडियो बनाने में टांग अडा रहा था, असं हेच लिहायचं. अधोरेखित वाक्यांश के लिए नाही तर ते नाही येत असेल तर हे लिहायचं. उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए. असं अधोरेखित वाक्य कोष्टक में दिए गए मुहावरे में उचित मुहावरे का चयन कर वाक्य फिर से लिखिए. आता हे दुसरं लिहायचं. चावी अपने कमरे से निकल गई थी, कुछ समय के लिए विश्राम मिल जाता है. कारक चिन्ह, कारक भेद ओळखायचे. आणखी 3-4 पेज वाक्य. निम्नलिखित वाक्य में तटस्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके फिर से लिखिए.
आता हे सर्व काळ आणि ते हे सर्व चांगल्यापैकी वाचून घ्या. आता तुम्हाला दिसत असेल, तुम्ही बघू शकता. हां, वीडियो खूपच मोठा होत चालला है म्हणून. निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं दो वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. आता शुद्ध करणं म्हणजे वाक्य लक्ष्मी का एक जुब्बेदार पूछता. आता याच्यात काय लिहायचं, वाक्य शुद्ध करून लिहायचं. लक्ष्मी का एक जुब्बेदार लक्ष्मी से पूछ रहा था असं. घर में तख्ते के रखे जाने का आवाज आता है. आता घर में तख्ते के रखे असं शुद्ध करून लिहायचं. आता विभाग पाचवा म्हणजे शेवटचा विभाग आहे. आवश्यकतानुसार परिच्छेद में लेखन अपेक्षित आहे. आता हे पत्रलेखन मित्रांनो, हे 5 मार्काचं आहे, तर तुम्हाला लिहायचंच आहे. पत्रलेखन म्हणजे लिहायचं लागेल, कारण की पत्रलेखन खूप महत्त्वाचं असतं. पत्रलेखन लिहायचं नसेल तर हे पण लिहू शकता तुम्ही, दोन्ही इथे दोघांपैकी एक लिहू शकता. खूप महत्त्वाचं असतं, ते लिहून घ्या. 5 मार्काचं आहे. निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में आता एक वाक्यामध्ये त्याची उत्तरं पाहिजे असे प्रश्न तयार करायचे. म्हणजे भारतीय योजना की एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर कुमारी गीता घोष ने दिन यह छलांग लगाकर भारतीय महिलाओं की प्रगति ने इतिहास में एक पन्ना जोड़ दिया था. आता याच्यात तुम्हाला एक प्रश्न तयार करून दाखवतो मी. भारतीय वायुसेना में कौन था. आता भारतीय युवा सेना में डॉक्टर को गीता घोष ये थे. म्हणजे एका शब्दात उत्तर आलं असं, एका शब्दात उत्तर यायला पाहिजे असे प्रश्न तयार करा. त्याच्या खाली वृत्तांत लेखन आहे. आता वृत्तांत लेखन म्हणजे सरस्वती विद्यालय कोल्हापुर में मनाए गए शिक्षक दिन समारोह का 70 से 80 शब्द वृत्तांत लेखन कीजिए. तुम्ही यूट्यूबवर बघा की वृत्तांत लेखन कशी लिहिता. वृत्तांत लेखन लिहिण्याचे सोपे पद्धत आहे. आता वृत्तांत लेखन मध्ये तुम्हाला स्थल, काल, घटना का उल्लेख होना चाहिए अनिवार्य. स्थल म्हणजे छत्रपति संभाजीनगर यहाँ पर था. काल म्हणजे दिनांक लिखना है यहाँ पर 18 दिनांक, 20 दिनांक, कौन सी तारीख हुआ. घटना म्हणजे कौन सा समारोह है, शादी है कि क्या है, ये सब अनिवार्य होना चाहिए. आता एक कहानी लेखन आहे. कहानी लेखन म्हणजे तुम्हाला तर मराठीच्या याच्यात सांगितलं असं, किसान के घर में चोर आया था, घबराना पत्नी की उक्ती, असं ये सर्व मुळे लेखन कहानी लिहायची. म्हणजे किसान के घर में चोर आया, किसान सुबेरे सुबेरे उठा, किसान ने बैंक में से पैसे लाए, फिर किसान का घर में अंधारा हो गया, फिर किसान के घर में रात को चोर आया, किसान अचानक उठा और घबराने लगा. ऐसी कहाणी तयार करायची तुम्हाला. आता विज्ञापन लेखन तर तुम्हाला सांगायची गरजच नाही. विज्ञापन लेखन इतकं सोपं आहे काय सांगू. मनाने लिहू शकता तुम्ही, कारण की पेपर तर तुम्हाला मनानेच लिहायचा 2026चा. आता चित्रकला शिबिर, उद्घाटक, समय, स्थान, विशेषता, संपर्क पत्ता, हे सर्व आपला विज्ञापन लेखनमध्ये करून घ्यायचे तुम्हाला. आता ये निबंध लेखन म्हणजे तर तुम्हाला जर का समजा की तुम्हाला ना ही जाहिरात लेखन येत नसेल, म्हणजे विज्ञापन लेखन येत नसेल, तर तुम्ही निबंध लेखन करू शकता. कारण की आपण निबंध 5वीपासून निबंध लिहिणं शिकलेलो आहे. आपण निबंध कसं लिहायचं आता इथे सांगा. निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखे. आता किसान की आत्मकथा, भारत का चंद्रयान मिशन 3, चांदनी रात की सैर. आता इथं आहे ना निबंध लिहिता टायमाला काय करायचं, आपण निबंध लिहितोय बरं का, किसान की आत्मकथा, इथं असं नाव टाकायचं किसान की आत्मकथा, आणि इथं थोडंसं पॅरेग्राफचं स्पेस ठेवून इथून असं चालू करायचं निबंध लिहिणं. अशा प्रकारे तुम्ही निबंध लिहू शकता. तर आज आपण कोणता पेपर पाहिला. आज आपण पाहिला हा मराठीचा पेपर. तुम्ही बघू शकता विभाग गद्यमधला हा मराठीचा पेपर पाहिलेला आहे. तुम्हाला सांगितले मी. हे बघू शकता तुम्ही इथे. कॅमेरामॅन थोडा फोकस करा इथे. हा बा 2025चा पेपर आहे. 1100 2025 2:21 असं. आणि टाईम बघू शकता तुम्ही. 3 तासाचा टाईम असतो तुम्हाला पेपर लिहिण्यासाठी. मराठीचा मराठीचा पेपर आहे. प्रथम भाषा 1 आहे. इथं तुम्हाला बैठक क्रमांक टाकायचा असतो, तुम्हाला माहिती आहे. एकूण 80 मार्काचा पेपर आहे आणि एकूण 16 पेज आहे पेपरला. तर सर्वात पहिले पेपर लिहायच्या आधी तुम्ही पेपर वाचा. आणि इथे जे 1 2 3 4 5 हे नियम दिलेले, थोडं कॅमेरामॅन थोडं वर घ्या. सर्व नियम दाखव. ही जी नियम दिलेले, हे सर्व नियम तुम्ही चांगल्यापैकी वाचा पहिले. आणि कोणत्या पण या आकृत्या पेननेच काढाव्यात. पेन्सिल चालणार नाही बोर्डाच्या पेपरला. ते 9वीपर्यंत होतं आपल्याला पेन्सिलला आकृत्या काढायच्या, पण आता आकृत्या पेन्सिलला काढायची नाही, फक्त पेननेच आकृत्या काढायच्या. गणिताच्या आकृत्या मात्र पेन्सिलने काढायच्या. पण हे जे आकृत्या आहे ना, हे कप्पे
त्याला फक्त पेनने काढायचं असं. आणि हे जे हिंदीचा पेपर ते पण एकदम सोपं आहे. याला पण 3 तासाचा वेळ असतो. 2025चा पेपर आहे. सीट नंबर इथे टाकायचा असतो. एकूण 20 पेजांचा पेपर आहे. पेज बदलून येतात. ये इथं पण तुम्ही नियम वाचू शकता. आता इथं पण पहा, पेनने सभी आकृतियों के लिए पेन पेन्सिल का ही प्रयोग करें. इथं हे पेन्सिल पण चालते आणि पेन पण चालतं. तुम्ही कशाने पण लिहू शकता. तर माझं इतकंच म्हणणं आहे की 2026चा पेपर खूपच अवघड राहणार आहे. तर 2026चा पेपर चांगल्यापैकी लिहा. कारण की कॉपीमुक्त पेपर होणार 2026मध्ये. 2025मध्ये थोडीफार जागांवर कॉपी चालली, पण 2026मध्ये असं काहीच चालणार नाही. तर तुम्ही पेपरची चांगली प्रॅक्टिस करा. व आता तुमचं फेब्रुवारी महिन्यात पेपर येता. आपण आपला एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. म्हणजे क्लास 10चा व्हॉट्सअप ग्रुप. त्याच्यावर आपले प्रॅक्टिस पेपर्स अपलोड होतात. त्या ग्रुपमध्ये जर का तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर त्या ग्रुपमध्ये जर का तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो. तितकं तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. व जर का या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले, प्रतिसाद आला, तर आपण पुढचे हे सर्व प्रश्नपत्रिका आहे ते याचे आपण चांगल्यापैकी तुम्हाला उत्तर करून आणि ही सर्व प्रश्नपत्रिका आपण पाहू. सर्व प्रश्नपत्रिका इथे 2025चा पेपर तर काही नाही, पण 2026मध्ये कॉपीमुक्त पेपर होणार आहे. त्याच्यासाठी चांगला अभ्यास करा. तुम्हाला पेपरच्या खूप खूप शुभेच्छा. तर करतो व्हिडिओ बंद आजचा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता पुढच्या व्हिडिओमध्ये कोणचा पेपर घ्यायचा तो तुम्ही कमेंट करून सांगा. धन्यवाद.